मित्रांनो, जर का तुम्हाला सीटेट क्रॅक करायचे असेल तर गुगलिंग प्रश्नांवर जास्त लक्ष द्यावं लागेल. हा प्रश्न आहे टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटीचा, म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्याचा. विभाज्यतेच्या कसोट्या मित्रांनो तुम्हाला माहित पाहिजे, म्हणजे 2 ने केव्हा भाग जातो, 4 ने केव्हा जातो, 6 ने केव्हा जातो, त्यानंतर 3 ने केव्हा जातो, 9 ने केव्हा जातो, 5 ने केव्हा जातो, 15 ने केव्हा जातो, 17 ने केव्हा जातो. म्हणजेच आपल्याला लगेच लक्षात येते की कोणत्या संख्येने केव्हा भाग जातो. या ठिकाणी बघा काय देण्यात आले आहे, झेड का मान ज्ञात कीजिए यदि संख्या 417 झेड और 8 है 9 से विभाज्य होगी. आणि ही जी संख्या आहे 9 ने केव्हा विभाज्य होणार आहे ते त्यांनी आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. संख्या कोणती आहे? 417 झेड 8, 417 झेड आणि 8. या झेडच्या ठिकाणी कोणता अंक असेल जेणेकरून ह्या संपूर्ण संख्येला 9 ने भाग जाईल. आता बघा काय असतं की 9 ची कसोटी काय सांगते की सर्व अंकांची बेरीज करा. 3 ची कसोटी आणि 9 ची कसोटी सारखी आहे मित्रांनो. सर्व अंकांची बेरीज करा, ती बेरीज त्या 9च्या पाड्यात आली पाहिजे किंवा 9 ने त्या पूर्ण संख्येला भाग गेला पाहिजे. म्हणजे कसं 417 प्लस झेड प्लस 8 असं जर केलं 4 प्लस 1 प्लस 7 म्हणजे काय होते 4 ने 5, 5 आणि 7 किती 12, 12 आणि 2 किती 14, 12 आणि 8, 12 आणि 8 किती झाले 20. हा झेड आहे, 12 आणि 8 20 म्हणजे 20 झाले या ठिकाणी. मग काय करायचं आपल्याला 9 ने भाग द्यायचा. या ठिकाणी 9 ने भाग दिल्यानंतर 9 1 9, 9 2 18 उरले किती 2. 2 मध्ये किती मिळवायचे जेणेकरून 9 होणार, तर याच्यामध्ये 7 मिळवले तरच 9 होते, म्हणून आन्सर येते या ठिकाणी 7. या झेडच्या ठिकाणी 7 पाहिजे मित्रांनो. अशा प्रकारचे प्रश्न जर आले तर या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करा, सर्व अंकांची बेरीज करा, झेडला सोडून द्या आणि मग 9 ने भाग द्या. भाग दिल्यानंतर जे काही रिमेंड राहणार, जसे या ठिकाणी 2 राहिले, त्या 2 मध्ये किती मिळवले तर पुन्हा 9 होते हा विचार करा आणि तो अंक त्यामध्ये इन्क्लूड करा, जेणेकरून त्याचा आन्सर आपण राईट आणू शकतो. 7 आन्सर येते मित्रांनो. या प्रकारचा प्रश्न तुम्हाला आला पाहिजे. याचा आन्सर आपण आधी बघूया. 7 राईट आहे. तुम्हाला मी नेहमीप्रमाणे एक प्रश्न होमवर्कसाठी देतो. झेड का मान ज्ञात कीजिए यदि संख्या 110 झेड 8 है 9 से विभाज्य होगी. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. निश्चितपणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाका अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. जर का तुम्ही माझा व्हिडिओ शेअर केला नसेल तर व्हिडिओला शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.